हाय दोस्तांनो, आज मी आलोय सांगलीमध्ये नव्याने सुरू झालेल्या द टी टोस्ट कंपनी या नावाच्या कॅफेमध्ये, जे आर सिटी मॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे. वर जाण्यासाठी एक्सलेटर बंद होतं, म्हणून लिफ्टमध्ये आलो. लिफ्टमध्ये आरसा दिसल्यावर थोडीशी मजा मस्ती आणि केस विंचरणं तर बनत आहे. एक्सकेलेटरला लागून असलेल्या छोट्याशा पॅसेजमध्येच या कॅफेचा सेटअप आहे. मला वाटलं तो सिटिंग एरिया सेपरेट असेल, पण इथंच साईडला त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. मागच्या बाजूला ओपन ग्लास असल्यामुळे ऊन पण एकदम कडक येत होतं, पण साईडला सोबत फॅन चालू होते आणि आम्हाला उकडताना बघून त्यांनी सेंट्रलाइज एसी पण ऑन करायला लावला. सर्वात पहिला आली ही आईस लॅटे हेझलनट कॉफी. थंडगार होती त्यामुळे पहिल्यांदा मला टेस्ट काय कळली नाही, पण बबलूला एवढी कडू लागली म्हणून आम्ही त्यामध्ये शुगर टाकली. हेझलनटचं नुसतं फ्लेवरच होतं, क्रंची क्रिस्पी असे हेझलनट्स नव्हतेच त्यामध्ये. त्यानंतर आलं हे हार्ट शेपमध्ये असं मुंबई मसाला टोस्ट. बघताना खूपच टेम्पटिंग आणि टेस्टी वाटत होतं, पण ॲक्च्युअलमध्ये एका पावावर पावभाजीची भाजी आणि गार्निशिंगसाठी शेव टाकली होती. पण हे टेस्टला स्पायसी आणि मुंबईवालं वाटत होतं, सो ह्याला एकदा नक्की ट्राय करा, काहीतरी युनिक वाटेल. आणि लास्टला आला हा कोरियन बन. बघताना केकसारखा वाटत होता, ज्यावर चीज आणि पिझ्झाचं टॉपिंग चिली फ्लेक्स ऑर्गॅन्झासारखं टाकलं होतं. पण टेस्टमध्ये हा रेग्युलर आपल्या बनसारखाच वाटत होता. असं कोरियन स्टाईल युनिक काय वाटलं नाही. आणि बिल बघतोय तर काय, 460 रुपये. यामधला कोरियन बन अजिबात व्हॅल्यू फॉर मनी वाटला नाही. त्यानंतर येतंय आईस लॅटे. यापेक्षा कोल्ड कॉफी घेतली असती. आणि सर्वात टेस्टी वाटलं मुंबई मसाला टोस्ट. तुम्हाला यांची कोणती डिश आवडते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.